इतिहास केवळ तलवारीच्या पातीवर लिहिला जात नाही, तो लिहिला जातो अदम्य साहस, अचूक रणनीती आणि खंबीर दूरदृष्टीने. सह्याद्रीच्या कुशीत एक स्वप्न आकार घेत होतं आणि ते स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी एक महानायक प्राणपणाने लढत होता. मित्रांनो, स्वराज्याचा प्रवास काही सोपा नव्हता. स्वकीयत जेव्हा शत्रू बनले तेव्हा नात्यांपेक्षा स्वराज्य मोठं मानून महाराजांनी कठोर निर्णय कसे घेतले. मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांना आपल्या मुत्सद्देगिरीने कसे झुकवले आणि कोणत्याही संकटाची पर्वा न करता स्वराज्याच्या आरमाराची पहिली नौका समुद्रात कशी उतरवली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेले मृत्यूचे महाभयंकर वादळ म्हणजेच अफझलखान नावाचे संकट महाराजांनी आपल्या बुद्धी आणि शौर्याने कसे परतवून लावले. आजच्या शिवछत्रपती स्वराज्याची सुवर्ण सुरुवात भाग 1 या विशेष भागात आपण हाच अंगावर काटा आणणारा थरार अनुभवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ओळख आपल्या महाराष्ट्राचीवर तुमचे स्वागत आहे. छत्रपती शिवरायांचा हा खरा आणि प्रेरणादायी इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. शालिवाहन शक 1551. फाल्गुन वद्य तृतीया. थंडगार शिशिर ऋतूची रात्र आणि आकाशात शुभग्रहांची अनुकूल रचना. याच पवित्र क्षणी शिवनेरीच्या अभेद्य किल्ल्यावर जिजाबाईंच्या कुशीत जन्म घेतो एक विलक्षण बालक, छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630. इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेलेली ही तारीख. पण हा जन्म साध्या काळात झाला नव्हता. संपूर्ण हिंदुस्थान अस्थिरतेच्या गर्तेत होता. मुघल, आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात सत्तेसाठी संघर्ष पेटला होता. जिजाबाईंचं माहेर निर्दयीपणे उद्ध्वस्त झालं होतं. महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता आणि पुण्यासारखं शहरही उद्ध्वस्त झालं होतं. अशा अंधारमय संकटांनी वेढलेल्या काळात एका प्रकाश किरणाचा जन्म झाला. शिवनेरीच्या किल्ल्यावर वाढणारा छोटा शिवाजी. गालावरचं तेज, डोळ्यांतलं चमकणारं स्वप्न, अंगावर रत्नजडित अलंकार असले तरी त्याचं खरं वैभव त्याच्या व्यक्तिमत्वात होतं. तो कधी अंगणात रांगत स्वतःच्या प्रतिबिंबाशी खेळायचा, कधी मातीशी मैत्री करून आनंद घ्यायचा. त्याच्या पायातील चाळांचा छुमछुम आवाज जिजाबाईंना समाधान देऊन जायचा. हा साधा बालक नव्हता. याच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक खेळात भविष्यातल्या स्वराज्याची बीजं रुजत होती. कारण हा तोच बालक होता जो पुढे अन्यायाविरुद्ध उभा राहणार होता, जो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणार होता आणि जो संपूर्ण भारताच्या इतिहासाला नवी दिशा देणार होता. लहानसा शिवाजी, घराचा उंबरठा ओलांडायलाही ज्याला कष्ट पडत होते, तोच पुढे साम्राज्य घडवणार होता, हे त्यावेळी कोणालाही ठाऊक नव्हतं. वृद्ध दाईचं बोट घट्ट पकडून तो हळूहळू चालायला शिकत होता. त्याच्या प्रत्येक पावलात एक निरागसपणा होता, पण त्याचसोबत एक अदृश्य आत्मविश्वासही दडलेला होता. भिंतीवर पडलेला सूर्याचा कवडसा पाहून तो आईजवळ हट्ट करायचा, "आई, तो प्रकाश मला हातात दे." त्याच्या या निरागस बोलण्यावर सगळे हसायचे, पण आई मात्र त्या डोळ्यांमधील तेज ओळखत होत्या. छोट्या शिवाजीचं बालपण खूपच रंगीबेरंगी होतं. मातीचे हत्ती घोडे, छोटे खेळणी आणि अंगणभर चालणारे त्याचे खेळ हेच त्याचं विश्व होतं. मोरांची रंगीत पिसं गोळा करण्यासाठी तो मोरांच्या मागे धावत असे. पोपट कोकिळी यांच्या आवाजाची तो हुबेहूब नक्कल करत असे. कधी अचानक वाघासारखी गर्जना करून दाईंना घाबरवायचा, कधी घोड्यासारखा खिंकाळत अंगणभर पळायचा, कधी भ्रमरासारखा गोलगोल फिरायचा. त्याच्या या प्रत्येक कृतीत एक वेगळं चैतन्य होतं, एक वेगळी ऊर्जा होती. मुलांबरोबर खेळताना तो मातीचे किल्ले बांधायचा आणि अभिमानानं म्हणायचा की हे गड माझे. हे केवळ खेळ नव्हता, ही होती भविष्यातल्या स्वराज्याची पहिली ठिणगी. लहानपणी मातीशी खेळणारा हा बालक पुढे खऱ्या किल्ल्यांचा स्वामी होणार होता, हे कोणालाही कल्पनेतही नव्हतं. दरम्यान बाहेरचं जग मात्र खूपच अस्थिर होतं. मुघल, आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू होता. युद्ध, राजकारण आणि विश्वासघात यामध्ये संपूर्ण हिंदुस्थान अडकलेलं होतं. अशा कठीण काळात शहाजीराजे आपल्या बुद्धिमत्तेनं आणि पराक्रमानं मार्ग काढत होते.
एक प्रसंग तर फारच प्रसिद्ध आहे. हत्तीचं वजन कसं मोजायचं हा मोठा प्रश्न सरदारांसमोर उभा राहिला होता. तेव्हा शहाजीराजांनी आपल्या चातुर्यानं उपाय सुचवला. नाव पाण्यात सोडून त्यावर हत्ती चढवून पाण्याची पातळी मोजून आणि मग दगड भरून त्याचं वजन काढणं. त्यांच्या या बुद्धिचातुर्यानं सर्वजण थक्क झाले. पण राजकारणात परिस्थिती नेहमीच अनुकूल नसते. इसवी सन 1636 मध्ये मुघल आणि आदिलशाहीमध्ये तह झाला आणि त्यांनी मिळून शहाजीराजांना वेढा दिला. अनेक दिवस चाललेल्या संघर्षानंतर परिस्थिती पुढे माघार घ्यावी लागली आणि शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. यानंतर इसवी सन 1637 एक महत्त्वाचा टप्पा. जिजाबाई छोट्या छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात आल्या. पण तेव्हा पुणे म्हणजे एक ओसाड, उजाड आणि भीतीने ग्रासलेलं ठिकाण होतं. शहर उद्ध्वस्त झालं होतं. लोकांनी आपली घरं सोडून पलायन केलं होतं. सगळीकडे फक्त शांतता आणि भीती. पण जिजाबाईंच्या मनात मात्र एक वेगळाच निर्धार होता. त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यासोबत होते दादोजी कोंडदेव, शिस्तप्रिय, कठोर आणि न्यायनिष्ठ मार्गदर्शक. दादोजी कोंडदेवांनी पुणे पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला. ओसाड जमिनीला नवसंजीवनी दिली. लोकांना परत बोलावलं, त्यांच्यात विश्वास निर्माण केला आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी छोट्या शिवाजीच्या भविष्यासाठी मजबूत पाया घातला. पुण्यात लाल महाल उभारण्यात आला, जो पुढे स्वराज्याच्या स्वप्नांचा केंद्रबिंदू ठरला. याच लाल महालात छोट्या शिवाजीच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं गेलं आणि हळूहळू तो खेळणारा बालक एक विचार करणारा नेता बनू लागला. ही केवळ एका राजाची कथा नाही, ही आहे एका स्वप्नाची सुरुवात. इसवी सन 1638-39 दक्षिण भारतात मोठी राजकीय घडामोड घडते. आदिलशाही फौज बंगळूर शहर जिंकते. केम्पेगौडाच्या ताब्यातील हे सुंदर, समृद्ध आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आता आदिलशाहीच्या हातात येते. आणि याचवेळी शहाजीराजे भोसले यांचा मुक्काम बंगळूरला ठरतो. रंदौला खानाने हे रम्य शहर शहाजीराजांना बक्षीस म्हणून दिलं आणि इथूनच त्यांच्या वैभवात आणखी भर पडली. पण या वैभवामागे एक खास कारण होतं. ते म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीच्या जन्मानंतर शहाजीराजांचे भाग्य उजळू लागले आणि त्यांचं प्रेम या मुलावर दिवसेंदिवस वाढत गेलं. आता वेळ आली होती या तेजस्वी बालकाला योग्य शिक्षण देण्याची. 7 वर्षांचा शिवाजी, बुद्धिमान, स्पष्ट बोलणारा आणि विलक्षण जिज्ञासू. शहाजीराजांनी त्याच्या शिक्षणासाठी विशेष व्यवस्था केली. प्रधानांच्या मुलांसोबत त्याला गुरुच्या सानिध्यात बसवण्यात आलं. गुरुजी अक्षर शिकवायला सुरुवात करतात आणि आश्चर्य म्हणजे गुरुजी पहिलं अक्षर सांगतात तोपर्यंत शिवाजी पुढचं अक्षर स्वतः लिहून दाखवतो. गुरुजी थक्क होतात. इतक्या कमी वयात एवढी तीव्र बुद्धी, एवढी वेगळी पकड. मुळाक्षरांपासून सुरू झालेला हा प्रवास ज्ञानाच्या विस्तीर्ण सागराकडे वेगाने धावू लागला. श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, राजनीती, काव्य, शास्त्र सर्व विषयांमध्ये शिवाजी प्रावीण्य मिळवू लागले. फक्त पुस्तकांपुरतं नव्हे तर युद्धकलेतही ते तितकेच पारंगत झाले. घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, भाला, पट्टा, दुर्ग बांधणी, शत्रूच्या किल्ल्यातून निसटण्याची कला, दुर्लक्ष भेदण्याची क्षमता या सर्व कौशल्यांमध्ये ते निपुण होत गेले. भाषा, सुभाषिते, ज्योतिष, वास्तुशास्त्र, रत्नपरीक्षा असं बहुआयामी शिक्षण घेत असताना शिवाजी फक्त एक विद्यार्थी नव्हते तर एक भविष्यातला नेता घडत होता. बंगळूरमध्ये गेलेली ही 2-3 वर्ष शिवाजीच्या व्यक्तिमत्वाच्या घडलीत खूप महत्त्वाची ठरली. पण शहाजीराजांना पुढचं चित्र स्पष्ट दिसत होतं. जेव्हा शिवाजी 12व्या वर्षात पदार्पण करतात तेव्हा शहाजीराजे एक मोठा निर्णय घेतात. शिवाजीला पुण्याच्या जहागिरीवर पाठवण्याचा. हा फक्त एक स्थलांतर नव्हता तर स्वराज्याच्या प्रवासाची पहिली पायरी होती. शिवाजीसोबत पाठवण्यात आली एक बलाढ्य आणि अनुभवी टीम. दादोजी कोंडदेव तर होतेच. शामराव नीलकंठ पेशवा, बाळकृष्णपंत मजुमदार, सोनो विश्वनाथ दबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनेस हे सर्व कारभारासाठी सोबत होते. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी फक्त शिकत नव्हते तर राज्यकारभार समजून घेत होते. महत्त्वाचं म्हणजे बंगळूर सोडल्यानंतर शिवाजी आणि शहाजीराजे पुन्हा कधीच भेटले नाहीत.
पण वडिलांनी दिलेलं शिक्षण, संस्कार आणि दूरदृष्टी हीच पुढे शिवाजीची खरी ताकद बनली. पुणे परगणा आधीपासूनच शहाजी राजांच्या ताब्यात होता. सुमारे 290 गावे, सुपे, शिरवळ, इंदापूर आणि 12 मावळातील अनेक प्रदेश त्यांच्या अधिपत्याखाली होते. ही फक्त जमीन नव्हती, हा होता स्वराज्याचा पाया. याच भूमीत, याच मातीमध्ये छोटा शिवाजी आपलं स्वप्न रुजवणार होता. आणि इथूनच सुरू होणार होता एक महान प्रवास, स्वराज्याच्या स्थापनेचा. पुणे प्रांत, 600-700 गावांचं विस्तीर्ण राज्य. पण हे केवळ प्रदेश नव्हतं. इथे आकार घेत होतं एक स्वप्न, स्वराज्याचं. या राज्यातले अनेक खटले थेट जिजाबाईंपर्यंत पोहोचत असत. आणि मग निर्णय द्यायचा तो स्वतः जिजाबाई. त्यांचा न्याय ठाम, निष्पक्ष आणि धैर्याने भरलेला असे. लोकांना विश्वास होता, आईसाहेब न्याय देतील. दुसरीकडे दादोजी कोंडदेव यांचा इन्साफ तर इतका प्रसिद्ध होता की पुढे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराजांनीही त्यांच्या न्यायाची स्तुती केली. हे दोन्ही महान व्यक्तिमत्व आणि त्यांच्या न्यायनिवाड्याची पद्धत छोटे छत्रपती शिवाजी महाराज बारकाईने पाहत होते. न्याय कसा करायचा, लोकांशी कसं वागायचं, राजकारभारात समतोल कसा राखायचा, हे सगळं ते शिकत होते, प्रत्यक्ष अनुभवातून. कधीकधी वतन आणि इनामाच्या प्रकरणात लोक थेट जिजाबाईंकडे जात आणि त्यांच्या निर्णयामुळे काही वेळा शिवाजींचे निर्णयही बदलले जात. पण हाच अनुभव पुढे शिवाजींना अधिक सक्षम बनवत होता. दरम्यान दादाजी कोंडदेवांच्या कठोर शिस्तीत शिवाजींचा कारभार चालू होता. ते फक्त शिक्षक नव्हते, तर एक कडक प्रशासक होते. कोंढाणा किल्ल्यावर त्यांचा प्रभाव होता आणि जो कोणी आदेश पाळत नसे त्याला कठोर शिक्षा मिळत असे. कृष्णाजी बांदल नावाच्या व्यक्तीने अवज्ञा केली आणि दादाजींनी त्याचे हातपाय तोडल्याची नोंद इतिहासात आढळते. इतकी कठोर शिस्त, पण त्याचबरोबर लोककल्याणही. पुण्याजवळील बाणेर गावात त्यांनी पाण्याचा पाट आणला, आंबील ओढ्यावर धरण बांधलं. ही कामं सांगतात की ते फक्त शासक नव्हते, तर लोकहित जपणारे दूरदृष्टीचे नेते होते. शिवाजींना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता, कारण त्यांच्याकडूनच त्यांनी राज्यकारभाराचे खरे धडे घेतले. दरम्यान एक मोठा बदल घडत होता. मुरुंबदेवाचा किल्ला. शिवाजींनी त्याचं नाव बदललं, राजगड. आणि इथून सुरू झाली दुर्ग बांधणीची अद्भुत परंपरा. राजगडावर बांधल्या गेल्या 3 भक्कम माचा, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी. हा किल्ला केवळ संरक्षणासाठी नव्हता, तर तो होता स्वराज्याच्या बळाचा केंद्रबिंदू. याच काळात राजगडाखालील पाली बुद्रुक गावाचं रूपांतर शिवपट्टणमध्ये करण्यात आलं आणि तोरणा किल्लाही शिवाजींच्या ताब्यात होता. एक एक पाऊल, एक एक निर्णय स्वराज्याची पायाभरणी मजबूत करत होता. दरम्यान शिवाजींचं लग्न साईबाईंसोबत झालं आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. पण लगेचच एक मोठा धक्का बसला. दादोजी कोंडदेव यांचं निधन झालं. इसवी सन 1647. ज्यांनी शिवाजींना घडवलं, ज्यांनी त्यांना शिस्त, न्याय आणि प्रशासन शिकवलं, ते आता या जगात नव्हते. आता संपूर्ण जबाबदारी शिवाजींच्या खांद्यावर आली. पण संकट इथेच थांबलं नाही. दादाजींच्या मृत्यूनंतर आदिलशहाने शिरवळ परगणा काढून घेतला. कोंढाणा किल्लाही हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. मिया रहीम मोहम्मद याला कोंढाण्याची जबाबदारी देण्यात आली, पण हा किल्ला सहजासहजी मिळणं शक्य नव्हतं. शिवाजींच्या विश्वासू माणसांनी रणनीतीने परत कोंढाणा जिंकून घेतला. इतिहासात नोंद आहे, 14 मार्च 1648 पूर्वी बापूजी मुदगल यांनी हा किल्ला परत मिळवून दिला. हा फक्त किल्ला नव्हता, हा होता स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा विजय. या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होत होती. छोटा शिवाजी आता फक्त शिकत नव्हता, तो नेतृत्व करत होता. आणि हाच होता तो क्षण जिथून सुरू झाली स्वराज्याच्या खऱ्या संघर्षाची कहाणी. कर्नाटकाची भूमी आणि तिथे झपाट्याने वाढत चाललेलं एक प्रभावशाली नाव,
शहाजीराजे भोसले. त्यांचं राजकारणातलं वर्चस्व इतकं वाढलं होतं की अनेक राजे आदिलशाहीशी बोलणी करताना शहाजीराजांचीच मध्यस्थी घेत असत. त्यांची बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी आणि पराक्रम सगळ्यांनाच मान्य होता. पण जिथे यश असतं तिथे मत्सरही असतो. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला आणि यामुळे आदिलशाही दरबारात खळबळ उडाली. मुहम्मद आदिलशहा आधीच नाराज होता. त्यात मुस्तफा खान, बाजी घोरपडे यांसारख्या सरदारांनी त्याच्या कानात विष ओतायला सुरुवात केली. आणि मग एक घातक निर्णय घेतला गेला. शहाजी राजांना अटक करा. ही जबाबदारी देण्यात आली मुस्तफा खानाला. तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत होते बलाढ्य सरदार बाजी घोरपडे, अफजल खान, दिलावर खान, मसूद खान, शर्जा खान. एक मोठं, सज्ज आणि कपटी सैन्य. शहाजीराजांची छावणी जिंजीजवळ होती आणि मुस्तफा खान हळूहळू त्यांच्याजवळ येऊ लागला. पण त्याने थेट हल्ला केला नाही. त्याने निवडला फसवणुकीचा मार्ग. तो वारंवार शहाजीराजांना भेटू लागला, हसत खेळत बोलू लागला, हातात हात घालून मैत्री दाखवू लागला. कधी मौल्यवान भेटी देत होता, कधी गोड शब्दांनी स्तुती करत होता, कधी अध्यात्माच्या गोष्टी सांगत होता. इतकंच नाही, त्याने स्वतःच्या मुलाची शपथ घेऊनही विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. हळूहळू शहाजीराजांचा विश्वास त्याच्यावर बसू लागला. पण या सगळ्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक भयानक कट रचला जात होता. एके रात्री मुस्तफा खानाने आपल्या सरदारांना गुप्तपणे बोलावलं आणि सांगितलं, आदिलशहाचा हुकूम आहे, उद्या पहाटे शहाजीराजांना पकडायचंय. आणि मग पहाट झाली. सगळं शांत होतं आणि अचानक आदिलशाही सैन्याने जोरदार हल्ला चढवला. शहाजीराजे नेहमीप्रमाणे शस्त्रसज्ज होते. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण हा हल्ला अचानक होता आणि शत्रू प्रचंड संख्येने होता. लढता लढता शहाजीराजे जखमी झाले आणि शेवटी बेशुद्ध पडले. याच क्षणी बाजी घोरपड्याने त्यांना कैद केलं. 25 जुलै 1648 हा दिवस इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. आदिलशाही सैन्यात फत्ते मुबारकच्या गर्जना घुमू लागल्या. फक्त शहाजीराजेच नव्हे तर त्यांच्यासोबतचे अनेक सरदारही पकडले गेले. कान्होजी जेधे, दादाजी कृष्ण लोहोकरे असे अनेक निष्ठावंत लोकही कैद झाले. त्यांना कनकगिरी येथे अटकेत ठेवण्यात आलं. पण ही कहाणी इथेच थांबली नाही. आदिलशाही सैन्याने पुढे जिंजी किल्ल्यावर हल्ला केला आणि तोही ताब्यात घेतला. या लढाईत अफजल खानाने मोठं शौर्य दाखवलं. जिंजीमधील प्रचंड लूट 89 हत्तींवर लादून नेण्यात आली आणि त्याचसोबत कैदेत असलेले शहाजीराजेही विजापूरला नेण्यात आले. त्यावेळी मुहम्मद आदिलशहा नवरोजच्या उत्सवात मग्न होता. अफजल खानाने शहाजीराजांना दरबारात सादर केलं आणि त्याच्या या कामगिरीवर त्याचा मोठा सत्कार झाला. पण शहाजीराजांसाठी हा क्षण अत्यंत वेदनादायक होता. त्यांना टाकण्यात आलं जिंदान ए इब्रतमध्ये, म्हणजेच ताकीद देण्यासाठी ठेवलेला तुरुंग. एक महान योद्धा, एक कुशल मुत्सद्दी आता कैदेत होता. पण ही कैद, ही अडचण इतिहासाचा शेवट नव्हता. कारण ही होती एका नव्या वादळाची सुरुवात आणि त्या वादळाचं नाव होतं शिवाजी. स्वराज्याच्या प्रारंभीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात कोंढाणा, तोरणा, राजगड आणि कऱ्हेपठारावरील पुरंदर असे महत्त्वाचे किल्ले होते. पुणे, सुपे, इंदापूर हे परगणे आणि काही मावळे त्यांच्या नियंत्रणाखाली होते आणि एकूण सुमारे 3000ची फौज त्यांच्यासोबत होती. पण या तुलनेने लहानशा शक्तीसमोर आदिलशाहीची अफाट ताकद उभी होती. याच काळात फतह खान स्वराज्यावर चालून आला आणि पुरंदरपासून अवघ्या 10 मैलांवर असलेल्या बेलसर येथे त्याने आपली छावणी टाकली. त्यावेळी शिवाजीराजांचा मुक्काम पुरंदर किल्ल्यावर होता. फतह खानाने पहिला डाव खेळत बाळाजी हैबतरावाला शिरवळ काबीज करण्यासाठी पाठवले. आदिलशाही सैन्याची प्रचंड ताकद पाहता शिवाजींच्या माणसांनी थेट संघर्ष टाळत माघार घेतली आणि शिरवळचा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला. परंतु ही माघार पराभव नव्हती, तर एक नियोजनबद्ध रणनीती होती.
परिस्थितीचा अचूक अंदाज घेत शिवाजीराजांनी आपल्या विश्वासू सरदार कावजीला बोलावून स्पष्ट शब्दात सांगितले की शत्रूवर कधीही आंधळा विश्वास ठेवू नये, कारण तो सर्पाला मिठी मारण्यासारखाच धोकादायक असतो. त्यांनी आपल्या वडिलांच्या अनुभवाचा उल्लेख करत सैनिकांमध्ये जाज्वल्य आत्मविश्वास निर्माण केला आणि शिरवळ परत जिंकण्याचा आदेश दिला. शिवाजींचे हे प्रेरणादायी शब्द ऐकताच सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले. कावजीच्या नेतृत्वाखाली गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर आणि भैरोजी चोर हे पराक्रमी योद्धे शिरवळकडे वेगाने निघाले. शिरवळचा शुभानम मंगळ किल्ला पाहून कावजीने सैनिकांना उत्साह दिला आणि त्वरित हल्ला चढवण्याचा आदेश दिला. मराठा सैन्याने किल्ल्यावर जबरदस्त आक्रमण सुरू केले. बाणांचा वर्षाव, गर्जना आणि युद्धाचा आवाज वातावरण दणाणून सोडत होता. किल्ल्याच्या तटावरून आदिलशाही सैनिकांनी दगड, नांगर, पेटते निखारे, उकळते तेल अशा विविध साधनांनी प्रतिकार केला. परंतु मराठ्यांचा जोश थांबणारा नव्हता. काही सैनिकांनी तट फोडला, तर काहींनी शिड्या लावून भिंती चाढल्या आणि काही क्षणांतच मराठा सैन्य किल्ल्यात घुसले. त्यानंतर हातघाईची भयंकर लढाई सुरू झाली. या संघर्षात कावजीच्या हातून बाळाजी हैबतरावाचा पुत्र मारला गेला आणि लगेचच स्वतः बाळाजी हैबतरावही ठार झाला. यानंतर आदिलशाही सैन्याचा प्रतिकार कोलमडला आणि किल्ल्यावर मराठ्यांचा पूर्ण ताबा प्रस्थापित झाला. जय भवानी, जय शिवाजीच्या गर्जनांनी शिरवळचा किल्ला दुमदुमला. हा विजय केवळ एका किल्ल्याचा नव्हता, तर स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा आणि धैर्याचा प्रतीक होता. कावजी आणि त्याचे सहकारी विजयाचा आनंद आणि मिळालेली लूट घेऊन पुरंदरवर परतले आणि शिवाजीराजांनाही आनंदवार्ता दिली. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली: स्वराज्याची ताकद केवळ सैन्यसंख्येत नव्हती, तर ती होती धैर्य, रणनीती आणि अढळ आत्मविश्वासात. अशा पराक्रमांच्या जोरावरच एक तरुण नेता हळूहळू इतिहास घडवत होता आणि स्वराज्याची भक्कम पायाभरणी करत होता. शिरवळच्या पराभवाची बातमी समजताच फतहखान संतापाने पेटून उठला. त्याने लगेचच पुरंदर किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. डोंगर चढत येणाऱ्या त्याच्या सैन्याला वाटलं होतं की विजय सोपा असेल, पण त्यांना कल्पनाही नव्हती की वर त्यांच्या प्रतीक्षेत मराठ्यांचा प्रचंड प्रतिकार उभा आहे. किल्ल्यावरून मराठी सैनिकांनी तोफा, तीर, बंदुका, गोफणी, दारूचे बाण आणि प्रचंड दगडांचा वर्षाव सुरू केला. या अचानक झालेल्या माऱ्याने आदिलशाही फौज गोंधळून गेली आणि मोठ्या प्रमाणात हानी झाली. इतक्यावर न थांबता किल्ल्यातील सैनिकांनी ढाली आणि तलवारी हातात घेत थेट प्रतिहल्ला चढवला. या भयंकर संघर्षात गोदाजी जगतापाने मुसेखानाचा वध केला आणि विजापुरी सैन्याचा पूर्ण पराभव झाला. फतहखानाला अपयश पत्करून माघार घ्यावी लागली. हा विजय स्वराज्याच्या धैर्याचा आणखी एक ठसा होता. या काळातील आणखी एक रोमांचक प्रसंग जेधे करीना या हस्तलिखितात वर्णन केला आहे. फतहखानाची फौज पुण्याकडे येत असल्याचं कळताच छत्रपती शिवाजी महाराज यांनी कान्होजी नायकांना मावळ्यांसह पुरंदरला बोलावलं. निवडक सैनिकांना घेऊन त्यांनी फतहखानावर हल्ला चढवला. युद्धाच्या वेळी काही स्वार पळून गेले, पण मावळ्यांनी झुंज सोडली नाही. बेलसरपर्यंत लढाई चालू राहिली. या भीषण प्रसंगात कान्होजी नायकांचा पुत्र बाजी नाईक जेधे आपल्या वडिलांची परवानगी न घेता रणांगणात उतरला. शत्रूंनी निशाणाभोवती घेराव घातला असताना बाजीने धैर्याने लढत 5-7 शत्रूंना ठार केलं. निशाण वाहणारा सैनिक घोड्याखाली पडल्यावर बाजीने त्याला वाचवलं आणि स्वतः निशाण सुरक्षितपणे पुरंदरवर आणलं. या पराक्रमाबद्दल शिवाजीराजांनी त्याला सर्जाराव हा किताब देऊन सन्मानित केलं. हा प्रसंग मराठ्यांच्या निष्ठा आणि शौर्याचं उत्तम उदाहरण ठरला. दरम्यान दुसऱ्या बाजूला कर्नाटकातही संघर्ष सुरू होता. बेंगलोरवर चालून आलेल्या आदिलशाही सरदारांचा संभाजीराजांनी पराभव केला. पण या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी चिंता होती: शहाजीराजे भोसले यांची कैद. त्यांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांनी मुघल शहाजादा मुराद बक्ष याच्याशीही पत्रव्यवहार केला होता. अखेर 16 मे 1649 रोजी आदिलशहाने शहाजीराजांना मुक्त केलं, पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. कोंढाणा, कंदरपी आणि बेंगलोर हे किल्ले तसेच काही परगणे आदिलशहाला परत द्यावे लागले. कोंढाणा किल्ला परत देताना शिवाजीराजांच्या मनात प्रचंड वेदना आणि संताप उसळला होता.
त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्या वडिलांच्या कैदेचा अपमान ते विसरणार नाहीत. मी या यवनांचा नाश करूनच राहीन असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या आवाजात संताप होता, पण त्यामागे एक ज्वलंत ध्येयही होतं: स्वराज्य. याचवेळी सोनोपंत डबीर यांनी शिवाजीराजांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की बलवानाशी अकारण वैर, अहंकार आणि अविचार हे राजासाठी घातक असतात. संयम, नीती आणि दूरदृष्टीशिवाय मोठं राज्य उभं राहत नाही. यांच्या या सल्ल्यामुळे शिवाजीराजांना एक वेगळी दिशा मिळाली. केवळ पराक्रम नव्हे तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होत होती: शिवाजी महाराज फक्त तलवारीने लढणारे योद्धे नव्हते, तर ते विचारांनी लढणारे दूरदृष्टीचे नेते होते. पराभव, यश, वेदना आणि सल्ला या सगळ्यांमधून घडत होता एक महान राजा आणि आकार घेत होतं हिंदवी स्वराज्य. स्वराज्याच्या या निर्णायक टप्प्यावर एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडतो, आणि तो म्हणजे विचारांचा, नीतीचा आणि दूरदृष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी होती. एका बाजूला आदिलशाहीचा रोष, तर दुसऱ्या बाजूला मुघलांची वाढती ताकद. अशावेळी त्यांच्या दरबारात उभे राहतात एक ज्ञानी, दूरदृष्टीचे सल्लागार सोनोपंत डबीर. सोनोपंत अत्यंत शांतपणे पण ठाम शब्दात बोलू लागले: राजा, गडांची किंमत मोठी नाही, पित्याची थोरवी मोठी आहे. त्यांच्या या एका वाक्यातच राज्यकारभाराचा गाभा दडलेला होता. त्यांनी पुढे राज्याची सुंदर उपमा दिली: राजा म्हणजे मस्तक, मंत्री म्हणजे मुख, सैन्य आणि धन या भुजा, राष्ट्र हे शरीर, मित्र हे सांधे आणि दुर्ग ही त्यातील मजबूत हाडे. पण ह्या सर्वांना जिवंत ठेवणारा आत्मा म्हणजे धर्म, आणि राज्याचा श्वास म्हणजे मसलत. सोनोपंत पुढे सांगतात: नीती हीच खरी ताकद आहे, तर अनीती हे दुर्बलतेचं मूळ आहे. योग्य शिक्षा देणं हे शौर्य आहे, पण शत्रूला मोकाट सोडणं हा अधर्म आहे. राज्यात एकता असेल तर ते दीर्घायुषी ठरतं, पण फूट पडली तर ते नष्ट होतं. त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला: असावधानपणा म्हणजे झोप, आणि सावधानता म्हणजे जागेपणा. ते स्पष्टपणे सांगतात की फतेखानाच्या पराभवानंतर आणि मुसेखानाच्या वधामुळे आदिलशाह आणि मुघल बादशाह दोघेही शिवाजींवर संतप्त झाले आहेत. त्यामुळे उघडपणे राहणं धोकादायक आहे. दुर्गम ठिकाणी राहा आणि तिथूनच जग जिंकण्याचा विचार करा, असा त्यांचा सल्ला होता. त्यांनी पुराणातील उदाहरण देत सांगितलं: शंकराने कैलास, इंद्राने मेरू आणि विष्णूंनी सागराचा आश्रय घेतला. सोनोपंतांचा मुख्य संदेश स्पष्ट होता: दुर्ग हा केवळ दगडांचा किल्ला नसतो, त्याचा स्वामी दुर्गम असतो, तेव्हाच तो खरा दुर्ग बनतो. म्हणजेच किल्ल्याची ताकद त्याच्या बांधकामात नसून त्याच्या स्वामीच्या दूरदृष्टीत आणि रणनीतीत असते. या प्रभावी भाषणाने दरबारातील सर्वजण प्रभावित झाले, आणि स्वतः शिवाजी राजांच्या मनातही एक नवा विचार आकार घेऊ लागला. त्यांनी ठरवलं, आता केवळ लढाई नव्हे तर नीती, संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शत्रूचा पराभव करायचा. याच दरम्यान शिवाजी राजांनी कान्होजी जेढे यांना एक महत्त्वाचं पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी अफजल खानाच्या हालचालींबद्दल सावधगिरीचा इशारा दिला. जाणं आवश्यक असेल तर जा, पण अंधविश्वास ठेवू नका, असा त्यांनी स्पष्ट सल्ला दिला. स्वतः जा किंवा मुलाला पाठवा, पण आधी त्यांचं बोलणं नीट तपासा, दगा होणार नाही याची खात्री करा, असे त्यांनी लिहिले. या पत्रातून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि सावधपणा स्पष्ट दिसतो. ते फक्त युद्धातच नव्हे तर राजकारणातही तितकेच कुशल होते. या संपूर्ण प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते: स्वराज्य केवळ तलवारीच्या बळावर उभं राहत नाही, ते उभं राहतं विचारांवर, नीतीवर आणि योग्य मार्गदर्शनावर. सोनोपंत डबीर यांचा सल्ला, शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निष्ठा या सगळ्यांनी मिळून स्वराज्याचा पाया अधिक भक्कम केला. आणि इथून पुढे सुरू होतो रणनीतीचा, संयमाचा आणि विजयाचा खरा प्रवास. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील उर्वरित प्रवास हा आपण पुढील भागामध्ये बघू. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय शिवाजी, जय जिजाऊ, जय हिंद,
जय भारत, जय महाराष्ट्र.